आज ह्या सगळ्या टप्प्यावर येऊन मागे बघताना, कारण ज्या वेळेला मला राजेश मापुसकरांच्या फिल्म मध्ये तू दिसलीस आणि त्या व्हेंटिलेटर मधला तुझा असणारा सीन, तो सिक्वेन्स इथपासून आतापर्यंत तुझं कायम एक अस्तित्व वेगळं आहे. नाचगं घुमा आणि या सगळ्यात तो अख्खा चार चांद, मग प्रसाद बरोबरचा एक वेगळं पर्व, अशा अर्थाने हे सुपर डुपर हे वळण नेमकं मैलाचा दगड नेमकं तुझ्यासाठी काय आहे? खूपच कमालीचा एक्सपिरियन्स होता. एक तर माझ्या आयुष्यात प्रत्येक वेळी ना एक काय म्हणत एक एक काहीतरी ना आठवणीत राहील असं घडतं प्रत्येक वेळी. मग व्हेंटिलेटरच्या वेळेस असं घडलं की राजेश मापुसकर सारखे डिरेक्टर, त्यानंतर बमन इराणी सारखे मोठे कलाकार ज्यांच्यासोबत आपल्याला स्क्रीन शेअर करता येतो, बाकी अनेक मोठे मोठे दिग्गज कलाकार एकाच सिनेमामध्ये, प्रियंका चोप्राने प्रोड्यूस केलेला. मग त्याच्यानंतर मी वाळवी सिनेमा केला, परेश मोकाशी सरांना भेटले. मग त्याच्यानंतर नाचगं घुमाव केला की मी मुक्ताताईला भेटले. आणि आता हा सिनेमा केला ज्याच्यामध्ये मी निर्मिती सावंत यांच्यासोबत काम करते. सो प्रत्येक टप्प्यावर ना मला अशी काही इन्स्पिरेशनल मंडळी भेटली ज्यांच्याकडनं आपण इन्स्पायर होत असतो टप्प्याटप्प्यावर. तर अशी काही लोक भेटली आणि त्यातून मग मजा येत गेली कामाची. तर माझा खरंच तू म्हणतोयस असा सुपर डुपर प्रवास आहे माझ्या आयुष्यात. जे जे आत्तापर्यंत जे मी जिथनं काम करता जिथपर्यंत आली आहे तो सगळा प्रवास खूपच अविस्मरणीय आहे. मी प्रत्येक प्रोजेक्ट असं उराशी बाळगून मी जगते आणि ते लक्षात राहतं माझ्या आयुष्यावर की इथे ही गोष्ट माझ्या आयुष्यात ही चांगली घडली. जसं हा सिनेमा निर्मिती सावंत यांच्यासोबत काम करण्याची मला संधी मिळणं हे मी माझं भाग्य समजते. कारण महाराणी आहे, विनोदाचीच काय अभिनयाची महाराणी आहे ती. मला खरं तर विनोद आणि एक अभिनय असं मला वेगळं काढायला स्वतःला आवडत नाही. कारण मला वाटतं अभिनेता असतो, अभिनेत्री असते, मग त्याचे शेड झाले, मग ते विनोदी अंग आलं, मग ती गंभीर भूमिका आली, मग ते काही हलकं फुलकं आलं. तर अशी एक परिपूर्ण अशी अभिनेत्री जिच्यासोबत आपल्याला स्क्रीन शेअर करायला मिळतंय, जिच्यासोबत काम करायला मिळतंय, जिच्यासोबत राहायला मिळतंय, दिवस तिच्यासोबत गप्पा मारायला मिळतात, अशा व्यक्तीसोबत काम करताना मला खरंच खूप मजा आली.